चला नवीन गाडीची पूजा करून घेऊया. काय मस्त कार आहे नाही? संजयने नवीन कार घेतली, लॉटरी लागली की काय? अरे आपल्या सोसायटीतली पहिली कार आहे, अभिमानाची गोष्ट आहे. काका हे घ्या, आम्ही नवीन कार घेतली. अभिनंदन. धन्यवाद. पवार, इथला कारचा कचरा उचलला कोणीतरी का? संजयनीच आपल्या गेलेल्या कारची आठवण म्हणून तो नेला. चुप रे, असं काय म्हणतोस रे म्हात्रे? बिचाऱ्यावर केवढं मोठं संकट ओढवलंय. अरे म्हणून तर आपल्या बायको मुलांना घेऊन घरात बसले ना, तोंड दाखवू नाही शकत कोणाला. अरे कार असती तर कसलं रुबाबानी फिरला असता. आता कसला आला रुबाब आणि कसलं काय. तू चुप रे. अरे थांब ना, अरे थांब, पेपर तर दे. काय ना मात्र काल पार्टी कसली दिलीस रे? काय लॉटरी लागली की मटका? हा, तुला काय करायचंय? दारू ढोसलीस ना, हादडलास ना, मग गप्प बस की. पण परवा रात्रभर कुठे गायब होतस? दिसलास नाहीस. तुला काय करायचंय? अरे नको सांगूस, मला तरी सांग. अरे परवा मी चल, मी निघतो, मला काम आहे. अरे मात्र बस ना. अरे मला चल तरी रे, सांग ना. अरे चल. मात्र ऐक तर. पण मला एका गोष्टीचं नवल वाटते की संजयकडे कार घेण्या इतके पैसे आले कुठून? लोक म्हणतात पेट्रोलचा खर्च परवडत नाही, म्हणून तिने स्कूटर विकली आणि डायरेक्ट कार. समाजात काही अशी विघ्न संतोषी माणसं असतातच, ज्यांना दुसऱ्यांचं सुख बघवत नाही. विजुदा, हे बरोबर नाही हा. अरे सरळ मार्गाने जाणाऱ्या माणसाला का त्रास देतोस? तू सरळ मार्गी. या अख्ख्या सोसायटीमध्ये तुझ्यासारखा रंगेल माणूस नाही. काय रे, काल हरी आणि त्याच्या फंटर लोकांना पार्टी दिलीस, मला नाही दिलीस. तुला? अरे तुला कशी देणार? म्हणजे तू रंगाशेठचा माणूस आहेस ना, तुला स्पेशल पार्टी दिली पाहिजे नाही का? ये तुझी पार्टी बिर्टी नको आपल्याला. शेटचे पैसे आत्ताच्या आत्ता ताबडतोब मला पाहिजे. अरे नाही आहेत रे माझ्याकडे. ये पार्ट्या करायला पैसे आहेत? हा, शेटचे परत करायला नाही. नाही नाही, फक्त 500 रुपयाची पार्टी केली रे. रंगाशेठची तर 20,000 रुपये देणं बाकी आहे ना. मला थोडा टाइम दे ना. तुझ्याशी मी जेंटलमॅन सारखं वागतो ना, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. हा, शेटचे पैसे आत्ताच्या आत्ता ताबडतोब मिळाले पाहिजेत, नाहीतर अरे असा हात गाईवरती येऊ नकोस. हवं तर हे बघ, तू हा माझा मोबाईल घे. हा, तुझा भंगार मोबाईल तुझ्याकडे ठेव. हा, शेटचे पैसे मला ताबडतोब पाहिजे. हा, काय रे, गेल्या 6 महिन्यापासून टाळाटाळ करतोयस, तर या 2-4 दिवसात पैसे कुठे येणार आहे तुझ्याकडे?